नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे वडापावची रेसिपी। ॲक्च्युली ही रेसिपी ना मी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही व्हिडिओ टाकत आहे, कारण ती व्यक्ती ना इथे नाही राहत, बाहेर गावी राहतात। त्याच्यामुळे मी म्हटलं चला, तिने मला विचारले तर आपण एक व्हिडिओज करू, 4-5 वडे होऊन जातील, मुलांनाही खायला होईल आणि तिलाही समजेल। तर त्यासाठी ना मी अर्धा किलो साधारण 4 का 5 मी बटाटे पटकन बॉईल करून घेतले आणि ते स्मॅश करून घेतले अशा प्रकारे। तर इथे ना मिरची, अद्रक आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, हळद, मीठ, मसाला, हिंग, कढीपत्ता असं घेतलेलं आहे आणि ना थोडंसं इथे ना धणे पण मी हातावर स्मॅश करून घेतले आणि मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण तेल गरम करायला ठेवू कढईत। गरम झालेल्या तेलामध्ये मोहरी आणि जिरं तडतडून द्यायचे छान आणि मग त्याच्यानंतर आपण आता कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता थोडा जास्तच टाका आणि त्याचे 2-3 तुकडे करून टाकलात ना तरी त्याचा स्वाद आहे ना तेलात उतरतो। तर ते सगळं टाकून झाल्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा केलेला आहे ना तो टाकलेला आहे। साधारण ना 5 का 6 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, तिखटाच्या क्वांटिटीवर आहे। तुम्ही ओली जर चटणी करणार असेल तर ह्याच्यात वड्यामध्ये तिखट थोडंसं कमीच घ्या। तर ह्याच्यामध्ये मी हळद आणि थोडासा नॉर्मल असा मसाला टाकलेला आहे, फक्त कलरचा आहे तो, आणि बटाटा जो स्मॅश केलेला होता ना तो टाकून घेतलेला आहे आणि प्रॉपर असं हलवून व्यवस्थित घेतले। मीठ टाकून घेतलेलं आहे, खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। ते इथे वड्याची भाजी झालेली आहे। जेवढे तुम्ही बटाटे कुस्करून घ्याल ना तेवढं प्रॉपर असं मीठ, मसाला वगैरे त्याच्यात लागतो। तर इथे ना मी सारण तयार करून घेते। आता बेसन घेतलेलं आहे, थोडीशी मीठ, हळद आणि मसाला क्वचित घेतलेला आहे। मी सोडा टाकलेला नाही आहे, कारण मुलांनाही द्यायचं खायला। काही जण सोडा टाकतात पण मी नाही सोडा टाकला। हां, पण मी थोडंसं ना तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, तर कारण ते वरचं वडापावचं वरचं जो क्रंची यायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मी थोडंसं अगदी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, नसेल टाकलं तरी चालेल। तर इथे ना मी बटाट्याची भाजी थंड झाल्यावर छोटे छोटे आकाराचे वडे बनवून घेत आहे। आणि इथे ना एका साईडला मी कढईत तेल गरम करायला आता ठेवलेलं आहे, की पटकन हे वडे वळवून झाले ना की त्या सारणात टाकून मी पटकन गरम गरम वडे तळायला घेणार आहे। तर साधारण ना हे अर्धा किलोच्या बटाट्याचे आहेत। मग तुम्ही वड्याची साईज जशी ठेवाल ना तशीची वडी क्वांटिटी होते। छोटे वडे घेतला तर साधारण 8-10 तरी वडे नक्की होतात, आणि वड्याची साईज मोठी असेल तर 7-8 होतील। तर इथे कढई तेल गरम झालेलं आहे आणि आता मी वडे सोडून घेते आहे, हे बघा अशा प्रकारे। तर इथे वडे तयार झालेले आहेत, मी आता मुलांना खायला देते। तुम्ही या तर रेसिपी ते झालेली आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारेच रेसिपीचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील। खोबऱ्याची चटणी मी कशी करते ना ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि सुक्की चटणी अजून मी केली नाही आहे, पण आता सध्या घाईत मला वडापाव बनवायची होती ना, म्हणून मी फक्त वडापावचीच रेसिपी ही टाकलेली आहे। तर चला, बाय, टेक केअर, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग ऑल। तर आपल्या मुंबईत ना वडापाव हा फेमसच आहे, म्हणजे काही नसेल ना तरी चालेल, पण वडापाव हा झालाच पाहिजे। बाहेरचं खाण्यात मजा वेगळीच असते, पण घरात करून खाण्यात पण मजाच वेगळी असते। तर चला, मस्तपैकी ताव मारून घेतो। बाहेर छान पाऊस आहे, मुलांना अर्णवला तरी मी आता टिफिनला देते हे, आणि आम्हीही खाणार। आज गुरुवार आहे, गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे म्हटलं घाईघाईत का होईना पण हे करूया। निदान 7-8 तरी वडे झालेले आहेत, अन्वीलाही मी देणार आहे आणि अर्णवला टिफिनला देणार आहे। चला, बाय।